तोरणमाल बस सेवेचा प्रश्न ऐरणीवर, नागरिकांची प्रशासनाकडे जोरदार मागणी। शहादा तोरणमाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे तोरणमाल सध्या नागरी सुविधांच्या अभावामुळे अडचणीत आले आहे। कोरोना काळानंतर गेल्या 4-5 वर्षांपासून शहादा ते तोरणमाल ही महत्त्वाची एसटी बस सेवा बंद आहे आणि त्यामुळे स्थानिक नागरिक, पर्यटक, विद्यार्थी तसेच आजारी व वृद्ध व्यक्तींना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। बस सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना प्रायव्हेट वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून डोंगराळ व अरुंद रस्त्यांमुळे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीत, विशेषतः आजारी रुग्ण अथवा शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत वेळेवर पोहोचणे अशक्य होऊन बसते। शहादा व तोरणमाल दरम्यानची ही एसटी सेवा केवळ प्रवासाचा पर्याय नव्हे तर एक जीवनवाहिनी होती, जी स्थानिक आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचे दैनंदिन व्यवहार सुलभ करत होती। सण उत्सवांच्या काळात किंवा थंड हवामानाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठीही ही सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली होती। प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन शहादा तोरणमाल बस सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे। जर वेळेवर पाऊल उचलले गेले नाही तर हे दुर्लक्ष भविष्यात आणखी गंभीर प्रश्न निर्माण करू शकते, असा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। मी सीताराम पावरा, माजी सरपंच तोरणमाळ आणि सध्या मी सरपंच म्हणून खडकी ग्रामपंचायत। आम्ही तोरणमाळ बस सेवेसाठी 2022-23 पासून मागणी केलेली आहे, वारंवार मागणी केलेली आहे, परंतु तोरणमाळला येण्या जाण्यासाठी आजपर्यंत मिनी बसची सुविधा नाही। पहिले जी बस चालू होती ती कोरोना काळात बंद करण्यात आली। त्याच्यानंतर आम्ही खूपदा म्हणजे आगार प्रमुख असतील, त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिस असतील, DPDC मध्ये असतील, आम्ही असे अनेकदा मागणी केली, परंतु तोरणमाळसाठी अजूनपर्यंत बस मिळालेली नाही। तिथं म्हणजे अजून आम्हाला खाजगी गाड्याने जे प्रवास करतो, आम्ही जे गाडीच्या वर बसून जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो। आम्हाला तोरणमाळ ते शहादा येथे 60 किलोमीटर आणि आमचं सगळं मार्केट असतील, दवाखाना असतील, शिक्षणासाठी शाळा असतील, तिथं आमच्या भागातील पोरं आहे किंवा नागरिक आहे मोठ्या प्रमाणात शहाद्याला जावं लागतं। त्याच्यासाठी आम्ही वारंवार बसची मागणी केलेली, परंतु अजूनपर्यंत आम्हाला बस मिळालेली नाही। 5 तारखेला शासन हे आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्हा ओळखला जातो, तर शासनाने आदिवासी विभागाने आदिवासींच्या नावावर लाखो करोडो रुपये खर्च केले जातात, परंतु आम्ही अतिदुर्गम भागातून म्हणजे शहाद्याला येण्यासाठी आम्हाला 4-4 वर्ष बस सेवा भेटत नाही आणि हॉस्पिटलला येण्यासाठी आम्हाला जर खाजगी गाडी करायची असेल तर तिथं 4-5 हजार रुपये आम्ही खर्च करू शकत नाही। शिक्षणाला यायचं असेल तर आम्हाला वेळेवर गाडी नाही, म्हणजे कुठल्याही सोयी सुविधेसाठी आम्हाला म्हणजे का म्हणून एवढं वर्ष आमच्या भागाचा विकास होत नाही, याच्यावर आम्ही वारंवार मागणी केलेली आहे, परंतु अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही। त्याचं कारण असं आहे की ठीक आहे, आजच्या तारखेला समजा दरड कोसळली किंवा पावसाळ्याचे दिवस आहे तो वेगळा भाग आहे, परंतु बस देणं हे शासनाचं काम आहे। 4-4 वर्ष एका पर्यटक सारखा म्हणजे ठिकाणावर बस नाही, हे किती दुर्दैवी बाब आहे। ही शासनाने दखल घेऊन आम्हाला तात्काळ बस म्हणजे सेवा सुरू करण्यात यावी अशी आमची अजून देखील मागणी आहे। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।